आम्ही इथे अंबूर वाणियंबाडी येथील लेदरचे बूट बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये आहोत आणि हा पट्टा खरं तर दक्षिण भारताचा लेदर हब आहे। खरं तर येथील 75% उत्पादन अमेरिका आणि UK सारख्या देशांमध्ये जातं। स्टीव्ह मॅडन आणि बुगाटी आणि फ्लॉरशाईन सारखे टॉप ब्रँड्स खरं तर इथेच बनवले जातात। आणि जसं तुम्ही पाहू शकता इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 80% महिला आहेत। तुमचे विचार काय आहेत? निवडणुका त्याबद्दल वगैरे घरी बोलता का? मित्रांसोबत बोलता का? हो बोलते। काय बोलता? नवीन सरकार आलं तर चांगलं होईल असं बोलतो। नवीन सरकार नवीन येणाऱ्यांना एक संधी द्यायला हवी ना, त्याबद्दल आम्ही बोलतो। पण ते आता महिला हक्क रक्कम देत आहेत, तुम्हाला मिळते का? ते थांबेल अशी भीती वगैरे काही नाही। तरीही जे नवीन येत आहेत त्यांना एक संधी देऊया असं आम्हाला वाटतं। विजय आवडतो म्हणून असं का? विजय आवडतो म्हणून नाही, जे नवीन येत आहेत त्यांना एक संधी देऊया त्यासाठी। तुम्हाला काय वाटतं हे सर्व कोण सांभाळू शकेल? या बाबतीत शिक्षण, महिलांसाठीच्या योजना ह्या पण करत आहेत, ते पण देतो म्हणत आहेत। मग तुम्ही फरक कसा ओळखणार? ते कोणीही असो, जे आले नाहीत ते येऊ देत, त्यांनाही एक संधी द्यावी हीच माझी इच्छा आहे। देतात की नाही देत वाज हा मुद्दा नाही, जे आले नाहीत ते येऊ देत। ते काय करतात ते बघूया 5 वर्षात। तुमच्या घरी पण सगळे असंच सांगतात का? तुमचे पती तसं सांगतात की नाही? माझे पती तसं काही सांगत नाही, ते नॉन तमिळियन आहे तो, त्यामुळे ते तसं सांगणार नाही। मी त्यांना हेच सांगते, तुम्ही त्यांनाच मत द्या। ते जरी आले तरी चांगलंच आहे, विजय आले तरी चांगलंच आहे, ते आले तरी चांगलंच आहे। कोणीही आलं तरी जे आले नाहीत ते यावेत अशी एक इच्छा आहे, तेच आहे। तर महेश्वरी आम्हाला हे सांगत आहे की त्या गेल्या 5 वर्षापासून इथे काम करत आहेत। त्यांना 2 मुलं आहेत। त्या एका नवीन व्यक्तीला संधी देण्यास प्राधान्य देतात। ते टीव्ही केस विजय असू शकतात किंवा जसं की त्यांचे पती नाम तमिळ पक्षाला मत देऊ इच्छितात। त्या म्हणतात की ज्यांना भूतकाळात संधी मिळाली नाही त्यांना संधी दिली पाहिजे आणि त्यांना आशा आहे की ते काहीतरी चमत्कार घडवू शकतील जो कदाचित अनुभवी लोकांना जमला नाही। अंबत्तूरमध्ये कॅमेरा पर्सन पॉल राज यांच्यासोबत बिकोडरसाठी उमा सुकीर।